350 वर्ष झाले त्यानंतरही हे मावळे या गडकोटांना जपायला मागे पुढे नाही पाहत का, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर नमस्कार मित्रांनो, मी तेजस आणि या 20 गड संवर्धन सिरीजच्या 16व्या भागामध्ये आज मी आलो 130 किलोमीटरचा प्रवास करून किल्ले तिकोनावर, जिथे आज मी जाऊन पाण्याचे टाके स्वच्छ करण्याचा प्रयत्न करणार होतो। ही पण मोहीम उन्हाळ्यामुळे रात्रीची होत असल्या कारणाने रात्री 9 वाजता गड चढायला सुरुवात करत वरती आल्यावर संवर्धनाला सुरुवात केली, जिथे हे संवर्धन करण्यासाठी 50 पेक्षा जास्त मावळे आले होते। हे काम करण्यासाठी इथे कोणाला पैसे देऊन बोलवले नव्हते, तर ते आले होते फक्त महाराजांमुळे का, तर कदाचित प्रत्येकाला समजलं असेल जर महाराज नसते तर आपण नसतो। म्हणूनच गडावर घडलेले मोठे पराक्रम शौर्य जे या टाकीमध्ये असलेल्या दगडींना फोडून बाहेर काढण्यासाठी इथल्या प्रत्येकाला ताकद देत असावे, आणि याच कारणामुळे हे मावळे आपल्या जीवाची पर्वा न करता हे कार्य पार पाडत होते। या कार्यामध्ये एक आवाज असाही होता जो सगळ्यांना ऊर्जा देणारा होता। स्वराज्याचं तोरण बांधलं शिवबानं राजानं, सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे। स्वराज्याचं तोरण बांधलं शिवबानं राजानं, सोहळा मराठी मातीचा सण ह्यो आला रे। हे काम रात्रीचे 5 तास सतत करत सकाळी या गडावर असलेले तळजाई माता मंदिर, त्याच मंदिरासमोर कातळकोरीव कोरलेले उलटे कमळाचे सुंदर फूल, गडाच्या बालेकिल्ल्यावर जाताना उरावर येत असलेल्या 80 ते 85 डिग्री पायऱ्या, चुन्याचा घाणा आणि त्याच बालेकिल्ल्यावर असलेले पाण्याचे मोठे टाके आणि वितंडेश्वर महादेव मंदिर, या सगळ्या गोष्टींना पाहून आणि संवर्धन करून परत एकदा मी माझ्या पुढच्या प्रवासासाठी निघालो।